नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मधुभाऊ हे घराबाहेरील एका वट्यावर बसलेले असतात। त्या ठिकाणी कुसुम येते आणि मधुभाऊला म्हणते, मधुभाऊ तुम्ही खरंच थंड वाऱ्यात बसला नसता तर मी बोलवायला आले नसते। आम्हाला कळते तुमची मनस्थिती आणि काळ हा सगळ्या दुःखावरचा एक उपाय आहे, हेच मी सायलीला पण समजावत होते। हे सर्व सायली खिडकीपाशी उभी राहून ऐकत असते। त्यावर मधुभाऊ हे कुसुमला म्हणत असतात, उद्या काय होईल ते दूर राहिले कुसुम, परंतु काल जे घडले ते आता कसे पुसायचे। सायलीपेक्षा मला स्वतःचा राग येत आहे। सायली जे वागली हे मी थांबवू शकलो नाही, मला कळाले नाही ते। आता सायलीच्या आयुष्यात फक्त अंधार आहे, मी काही करू शकत नाही। त्यावर कुसुम म्हणते, तुम्ही असे का म्हणत आहात? सायलीच्या आयुष्यात आता अंधार आहे ते। त्यावर मधुभाऊ म्हणतात, नको का म्हणू मी त्या गोष्टीने माझा जीव तिळतिळ तुटतोय। तुला काय वाटतंय कुसुम, मी तिच्याशी जे कठोर वागतोय त्याने मला काही आनंद होतो का? नाही, मला त्या अर्जुन सुभेदार यांच्या तिच्या आयुष्यातून नाव पुसून टाकायचे आहे। त्याच्यासारखा नीच माणूस कुठल्याही आईच्या जन्मी येऊ नये, तो कुटुंब कधी आनंदात राहू शकत नाही। मधुभाऊचे बोलणे ऐकून सायलीला खूप वाईट वाटते। दुसरीकडे आता अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात। अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो, हा जोशी मध्येच आला कुठून? त्याला कसे कळले आता मधुभाऊची केस माझ्या हातात नसेल? चैतन्य अर्जुनला म्हणतो, अशा बातम्या कोर्टामध्ये वाऱ्यासारख्या पसरतात, हेरिंग कुठलीही असू दे, पण पुढे मागे चर्चा असणारच। आधीच तो जोशी तुझ्यावर जळतो, असेही ती आश्रम केस तुझ्याशिवाय कोणताही वकील जिंकू शकत नाही। निदान दुसरा वकील असता तर त्याने केस जिंकायचा प्रयत्न तरी केला असता। हा जोशीचं काय करणार आहे? तो काहीतरी मूर्खपणा करून बसेल आणि मधुभाऊ सुटणे शक्य आहे का? मग अर्जुन, आपण काहीतरी करायला पाहिजे। तू एक काम करतोस का तर तू जोशीला बोलतोस का? नक्की काय प्रकार आहे पाहतोस का? त्यावर अर्जुन म्हणतो, त्याआधी एक महत्त्वाचे काम करायचे आहे। त्यावर चैतन्य म्हणतो, कोणते काम? इकडे आता सायली ही मधुभाऊकडे आलेली असते। ती त्यांना म्हणत असते, तुम्ही एकदा माझे ऐकून घ्या। मी आधीच मान्य केले आहे, मी जे वागले आहे ते सर्व चुकीचे होते। तुम्ही जेलमध्ये होता त्यावेळी तुम्हाला सोडवण्यासाठी मी दारोदारी फिरत होते, सर्व वकील शोधत होते। हा तुमची केस घेण्यास तयार होत नव्हता। मग अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर जो पर्याय होता तो मला निवडावा लागला, तो मी निवडला। मला वाटले तुम्ही 1 वर्षामध्ये सुटून याल आणि आमचे कॉन्ट्रॅक्ट संपेल। कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मी आपल्या आश्रमामध्ये राहू। त्यावर मधुभाऊ म्हणतात, फळ्यावर खडून लिहिलंस आणि पुसलं, इतके सोपं वाटले का तुला? तू अर्जुन सुभेदाराची बायको म्हणून ओळख निर्माण केलीस, हे लोक विसरताल का 1 वर्षामध्ये? असे वाटले का तुला? त्यावर सायली म्हणते, 1 वर्षात पुढे काय होईल याचा मी खरंच विचार केला नव्हता मधुभाऊ, पण आता मला ही ओळख आवडायला लागली। मी अर्जुन सुभेदारामध्ये कधी गुंतले हे मला कळलेच नाही, पण आता माझ्यासाठी हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही राहिले, मी खरंच अर्जुन सरवर मनापासून प्रेम करायला लागले। त्यावर मधुभाऊ उठतात आणि सायलीला म्हणू लागतात, जाने तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला, त्याच्या प्रेमात कसे पडू शकतेस? त्यावर सायली म्हणते, त्यांनी गैरफायदा घेतला नाही, त्यांनी कोणत्याही मर्यादा ओलांडल्या नाही। 100% नम्री सोनं आहे ते, कोणावरही प्रेम करतील, त्यांच्याबरोबर आयुष्यभर एकनिष्ठ राहतील असे आहेत ते। त्यावर मधुभाऊ म्हणतात, प्रेम आणि त्यांनी असे सांगितले का तुला? सांग ना, त्यांनी सांगितले का? तर सांगितले असेल ना, ते सुद्धा त्यांचे एक नाटक असेल। कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या माणसाला एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ तरी कळत असेल का? तू त्यांचे गोडवे गात आहेस ना, त्यांनी फक्त तुझ्या भावनांचा वापर केला आहे। कॉन्ट्रॅक्ट करताना ही विचार केला नाहीस, नंतर प्रेमात पडताना केला नाही। त्यावर कुसुम ही मधुभाऊला म्हणते, मधुभाऊ मी आधी सायलीला समजावते होते, नंतर सायली म्हणते, प्रेमात पडताना विचार थोडा केला जातो मधुभाऊ तुम्ही पण प्रेम केला आहे ना, ते प्रेम विवाह केला तरीही तुम्ही विचारताय? मधुभाऊ म्हणतात, आमच्या नात्यामध्ये प्रेमाचा आदर होता, तुझा हा खोटा नवरा प्रेमाचा आदर करत असताना तर तुझ्यावर आज जी वेळ आली आहे ना ती कधीच आली नसती, तू माझ्यासमोर डोळे गाळले नसते, यानंतर मला बघायला लावू नकोस। त्यावर सायली ही डोळे पुसून म्हणते, ठीक आहे मधुभाऊ म्हणते, मी तुमची कोणताही शब्द खाली पडू दिला नाही, यानंतर कधीही गाळणार नाही आणि तेथून निघून जाते। दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदारांच्या घरी पूर्णाजी, अस्मिता आणि कल्पना हे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात। तेवढ्यात प्रिया ही नाश्त्याची प्लेट घेऊन येते आणि पूर्णाजीला म्हणते, हे पूर्णाजी, नाश्ता, तुला खूप भूक लागली असेल ना, नाश्ता करून घ्या आधी। त्यावर पूर्णाजी प्रियाला सुद्धा बसण्यास सांगते। त्यावर प्रिया, अगं नको, मी वाढते, असेही तुम्ही पोटभर जेवलात ना, माझे पोट आपोआप भरेल। त्या ठिकाणी अर्जुन आणि चैतन्य ही नाश्त्यासाठी आलेले असतात।
प्रिया ही अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. त्याला म्हणते तुला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी केली आहे. त्यावर अर्जुन चिडतो आणि विमलला म्हणतो मी सांगितले होते ना मी कॉफी सोडली आहे. मग हा कॉफीचा मग माझ्यासमोर काय करत आहे. त्यावर प्रिया ही म्हणते तू विमल ताईवर का ओरडतोय. त्यांनी मला सांगितले होते तू कॉफी सोडली आहे म्हणून. खोटारड्या मुलीच्या हातची कॉफी नको पिऊस. ही कॉफी मी बनवली आहे. तुझे डोळे किती लाल झाले आहेत. झोप नाही झाली तुझी. ती अर्जुन पाशी जाते आणि अर्जुनला हात लावत म्हणते अर्जुन मी आले आहे. तुला जे काही टेन्शन असेल ना ते सर्व दूर करेल. परंतु अर्जुनला प्रियाचा राग आलेला असतो. पुढे प्रिया म्हणते शेवटी बालमैत्रीण आहे मी तुझी. कल्पनाला म्हणते हो ना मामी. त्यावर कल्पना होय खरं आहे तुझे असे म्हणते. अर्जुन मनोमन विचार करतो. तो म्हणत असतो मम्मा आणि पूर्ण आजीसाठी मला गप्प बसावं लागत आहे. नाहीतर ह्या मुलीला सहन केले नसते. त्यावर प्रिया ही कॉफीचा मग हातामध्ये घेते आणि तो अर्जुनला घेण्यास सांगत असते. अर्जुन हा इग्नोर करत असतो. प्रिया त्याला कॉफीचा मग हातामध्ये घेण्यासाठी फोर्स करत असते. मी एवढ्या प्रेमाने आग्रह करत आहे तर पी ना. त्यावर मध्ये चैतन्य म्हणतो नकोय ना. मग त्याला आग्रह का चाललाय तुझा. राहू दे ना ठेव तिथे. त्यावर पूर्ण आजी म्हणते अरे अर्जुनच्या मनावर सोडले ना तर अर्जुन उपाशी सुद्धा राहील. हे चांगले माहीत आहे तन्वीला. पुढे कल्पना म्हणते कारण इतके होऊन सुद्धा त्याची विचार करणारे कोणीतरी आहे. प्रिया म्हणते बघ अर्जुन सगळ्यांना असे वाटते की तू कॉफी प्यावी. अर्जुन हा प्रियाकडे रागाने बघत असतो. त्यावर प्रिया अर्जुनला म्हणत असते एक घोट तरी घे ना. अर्जुन हा नको नको करत असतो आणि कॉफीच्या मगाला मागे सरकत असतो. रागातच थांब म्हणत असतो परंतु प्रिया थांबत नसते. त्यामध्ये अर्जुन त्या कॉफीच्या मगाला जोरात हात मारतो आणि तो कॉफीचा मग खाली पडतो. घरातील सर्वजण पाहत राहतात. पूर्ण आजी म्हणते अर्जुन हे काय वेडेपणा आहे. त्यावर अर्जुन हा न बोलताच निघून जातो. प्रिया म्हणते माझे काही चुकले का. त्यावर पूर्ण आजी म्हणते कोणाला साथ द्यावी कोणाला नाही हे अर्जुनला किती दिवस चालणार हे अजून माहीत नाही. इकडे आता मधुभाऊ आणि कुसुम बसलेले असतात आणि सायली ही कपड्याच्या घड्या घालत असते. तेवढ्यात ती कपड्याच्या घड्या घालणे सोडून टेबलावरील पाण्याचा तांब्या घेऊन किचनमध्ये जाते. त्या पाठोपाठ कुसुम तिच्या मागे येते. तिला म्हणते सायली काय होत आहे तुला. तुझे कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि मधुभाऊला म्हणतो आल्यानंतर त्याला सायली दिसते. तो तिच्याकडे बघत राहतो. त्याला आनंद होतो. सायली अर्जुनकडे पाहून घराबाहेर जाते. मधुभाऊ म्हणतात तू इथे का आलास. तुम्ही तुमची केस ॲडव्होकेट जोशी यांना दिली आहे असे समजतंय. तुमचा विचार निर्णय चुकलेला आहे. मधुभाऊ तो ॲडव्होकेट जोशी चांगला माणूस नाहीये. त्यावर मधुभाऊ म्हणतात मी ज्याला चांगला माणूस समजत होतो तो माणूस काय आहे. त्यावर अर्जुन म्हणतो तो जोशी तुमची केस जिंकू शकणार नाही. मधुभाऊ म्हणतात माझी केस याआधी ॲडव्होकेट जोशीकडे असती तर मी निर्दोष मुक्त झाला असतो. परंतु मधुभाऊ हे अर्जुनचे एकही बोलणे ऐकून घेत नाही. मधुभाऊ ही ॲडव्होकेट जोशीकडे केस सोडण्याच्या पत्रावर सही अर्जुनला करण्यास सांगत असतात. परंतु अर्जुन म्हणत असतो तुम्ही तुमची केस ॲडव्होकेट जोशींना सोडता दुसऱ्या कोणत्याही वकिलाला दिली असती तर मी यावर सही केली असती आणि जाण्यास निघतो. त्याला मधुभाऊ म्हणतात अर्जुन सुभेदार तुझ्यामध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर यावर तू सही करशील. अर्जुन नाही म्हणतो आणि जाण्यास निघतो. तेवढ्यात मधुभाऊ हे अर्जुनला म्हणतात सायलीसाठी सुद्धा नाही का. त्यावर अर्जुन थोडे थांबतो आणि मागे येतो आणि त्याला नोटीसवर सही करतो व तेथून निघून जातो. इकडे सायलीही रडत असते. ते मधुभाऊ पाहत असतात. पुढे काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर असेच मालिकेचे नवीन भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.